मॉर्निंग. आता मी निघालोय माझ्या हॉटेलवरून कोणार्क टेम्पलला. रस्त्यामध्ये ही पाऊलवाट तुम्हाला दिसते की रोड जो आहे तो कोणार्क टेम्पलपर्यंत जातो. तिथे खूप सारी दुकानं आहे छान छान. या दुकानांमधल्या बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या लाकूड किंवा बांबू वापरून बनवलेल्या आहे, त्यामुळे त्या खूप ऑथेंटिक वाटतात. मंदिराच्या सुरुवातीलाच 2 मोठ्या मूर्त्या आहेत, ज्यात सिंह आणि हत्ती दाखवलेला आहे, ज्या अतिशय सुरेख आहे. मंदिराकडे आत गेल्यानंतरून समोरच आपल्याला मंदिर दिसतं, जे भव्य आहे. पूर्ण मंदिराचा परिसर हा बऱ्यापैकी मोठा पसरलेला आहे आणि तिथे बऱ्यापैकी रिस्टोरेशन काम केलेलं आहे, कारण की मंदिर ज्या अवस्थेत होतं आधी त्याच्यापासून गेल्या साधारणतः 100 वर्षांमध्ये बऱ्यापैकी रिस्टोरेशन केलं आहे. मंदिराबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ घेण्यासाठी मी भरपूर शॉट्स घेतले, जे मी यूट्यूबवर टाकेल. तिथून बाहेर पडून आम्ही मस्तपैकी गरमागरम चहा घेतला, जो माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच छान होता. आम्ही आता वाट पाहतोय लाईट शोची. लाईट अँड साऊंड शो जो 7:30 वाजता सुरू होतो आणि 7 वाजता इथून गेटमधून सोडतात. 58 मिनिट अजून 2 मिनिटांनी. लाईट शोमध्ये साऊंड येण्यासाठी तुम्हाला छानपैकी हेडफोन्स दिले जातात, त्यामुळे अतिशय नॉईस कुठला काही होत नाही. तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला संपलेला आहे. लाईट शो मग नक्की बघा, चांगला आहे. 50 रुपये तिकीट आहे. त्याचं डान्स खूप चावतात, त्यामुळे ओडोमॉस सोबत घेऊन जा. आता आम्ही जेवण करणार आहोत आणि मग हॉटेल जाणार आहोत, कारण की उद्याचे दिवस आम्ही जाणार आहे जगन्नाथपुरीला रथयात्रेला. तर मला मग भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.